स्वखर्चाने प्रवास, हातात जेवणाचे डबे आणि मनात शेतकरी एकजुटीची भावना. ही दृश्य आहेत सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत वैजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाची. गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यातील तब्बल 48 शेतकरी गटांचे निमंत्रक आणि 287 शेतकरी सदस्य या कार्यक्रमासाठी एकत्रित आले होते. विशेष म्हणजे या शेतकरी गटांनी स्वतःच्या खर्चाने प्रवास केला आणि स्वतःचे जेवणाचे डबेही सोबत आणले. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रित बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि शेतकरी गट शेतीतील एकजुटीचा अनोखा संदेश दिला. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री प्रल्हाद अडसूळसर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका, राज्यस्तरीय बक्षीसप्राप्त उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव यांनी आपल्या खडतर आणि यशस्वी प्रवासातून उपस्थित शेतकरी गटांना प्रेरणा दिली. यानंतर पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळसर यांनी शेतकरी गटांशी थेट संवाद साधत गटशेतीचा खरा उद्देश स्पष्ट केला. बक्षीस मिळवणे हा गटाचा अंतिम उद्देश नसून एकमेकांना साथ देणारी आणि आत्मीयता जपणारी माणसे निर्माण करणे हा गटशेतीचा खरा उद्देश आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला. विषमुक्त शेती, ज्ञानाधिष्ठित शेती, शेतीशाळा आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा प्रभावी वापर करण्याचं आवाहनही यावेळी डॉक्टर पोळसरांनी केलं. दुष्काळावर मात करत शेती आणि दुग्ध व्यवसायातून रोजगार निर्मिती करणाऱ्या गावांची उदाहरणे त्यांनी व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमाच्या नियोजनात कृषी व उमेद विभागाचे मेंटॉर श्री राजेंद्र पंडोरे, श्री आदिनाथ सपाटे सर, श्री दीपक शेळके सर आणि श्री कृष्ण केंद्रे सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी श्री आनंद गंजेवार सर, तालुका कृषी अधिकारी श्री व्यंकट ठक्के आणि पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री प्रल्हाद अडसूळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी पाणी फाउंडेशनच्या फील्ड ऑफिसर नित्तल सोळंके यांनी उपस्थित शेतकरी गट, मान्यवर आणि कृषी व उमेद विभागाच्या मेंटर्सचे आभार मानले.